आम आदमी पार्टीनं ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मागच्या 5 वर्षांपासून ज्या वेळेला कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये प्रशासक पद होतं, राज्य सरकारच्या माध्यमातून आणि इथल्या ऍडमिनिस्ट्रेटरांच्या माध्यमातून सगळी यंत्रणा या ठिकाणी सुरू होती. शहराचं कामकाज सुरू होतं आणि कोल्हापूर शहरानं ज्या पद्धतीचं कामकाज बघितलं, जो त्रास कोल्हापूरच्या नागरिकांना झाला, याचे सगळे साक्षीदार तुम्ही आहात. त्या सगळ्या ज्वलंत प्रश्नांवरती आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य घरातून आलेली मुलं, तरुण तरुणी आणि जे ज्येष्ठ नागरिक आमच्या सोबत होते, त्यांनी रस्त्यावरची लढाई करण्याचं त्या ठिकाणी काम केलं. सामान्य माणसाचा आवाज आम्ही अनोख्या आंदोलनांच्या माध्यमातून महानगरपालिका असेल, प्रशासक असतील, अगदी मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आणि ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून आज आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक त्या ठिकाणी सामोरं जाणार आहोत. एक सामान्य घरातला कार्यकर्ता किंवा सामान्य घरातला मुलगा म्हणून माझं एक म्हणणं तुमच्या समोर मी मांडत आहे. सामाजिक कार्याची आम्हाला सगळ्यांना आवड आहे, पण त्यातून राजकीय बदल जोपर्यंत होत नाही, नेतृत्व बदल होत नाही, तोपर्यंत कोल्हापूर शहराचं भविष्य हे अंधारमय असेल याची जाणीव कुठेतरी आम्हाला सगळ्यांना झालेली. आणि त्याच कारणानं आम्ही सगळ्यांनी ठरवलं की होणारी महानगरपालिकेची निवडणूक ही लढवायची आणि त्या ठिकाणी कोल्हापूर शहरातील मतदारांना एक नवीन पर्याय त्या ठिकाणी द्यायचा. आणि त्याच पार्श्वभूमीवरती मागच्या 1 वर्षामध्ये आपण लोकसभा निवडणुकीला सामोरं गेलो, विधानसभा निवडणुकीला सामोरं गेलो. आणि ते करत असताना राष्ट्रीय पातळीवरचं, राज्य पातळीवरचं जे धोरण होतं, त्या धोरणाला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी लोकसभेच्या वेळेला इंडिया आघाडीच्या सोबत राहिलो. विधानसभेच्या वेळेला पक्षांना आदेश दिला, मतांचं विभाजन टाळा. जे राज्यातली परिस्थिती होती, अनेक पक्ष त्या ठिकाणी फोडले गेले होते, लोकशाहीची कुठेतरी हत्या झालेली परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती. आणि त्या परिस्थितीमध्ये आम्हाला आदेश आला की तुम्ही थांबा, स्थानिक पक्षांना महाविकास आघाडीसोबत तुम्ही राहा. तोही आदेश आम्ही सराकोपर घेतला आणि आम्ही थांबलो. तोच दुवा पकडून आम्हाला काँग्रेसकडनं प्रस्ताव आला, ही निवडणूक आम्हाला इंडिया आघाडी म्हणून लढायची आहे, तुम्ही आमच्या सोबत पाहिजे, तुमचा प्रस्ताव द्या. आणि ज्या वेळेला काँग्रेस सारखा पक्ष आमच्याकडनं प्रस्ताव मागवतो, एक भूमिका घेतो की सोबत जायचं आहे, तर त्या भूमिकेला साजेसं राहून आम्ही त्याचा सन्मान केला. आम्ही त्या ठिकाणी 10 जागांचा प्रस्ताव काँग्रेस पक्षासोबत त्या ठिकाणी शेअर केला. आमच्या 2-3 फेऱ्या सुद्धा त्यांच्या समितीसोबत झाल्या. पण दरवेळी गेलं की म्हणायचं, नाही तुम्ही यादी द्या, आम्ही चर्चा करतो, बघतो, पुढच्या मीटिंगला बोलूया. पुढच्या मीटिंगला गेल्यानंतर म्हणायचं की हा उमेदवार या निकषात बसत नाही, तो उमेदवार ह्या निकषात बसत नाही. आम्ही उलट प्रश्नी त्यांना विचारलं, कुठला उमेदवार तुमच्या निकषात बसतो आणि कुठली जागा देणार ते सांगा. तर मग म्हणाले, नाही मग आम्ही चर्चा करून सांगतो. आता हे चर्चेचं धोरण मागच्या 2 आठवड्यापासून सुरू होतं. शेवटी आम आदमी पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. सर्वसामान्य घरातनं आलेल्या, सर्व स्तरातनं सामाजिक प्रतिनिधित्व करणाऱ्या मुलामुलींचं, तरुण तरुणींचं प्रतिनिधित्व करणारा हा पक्ष आहे. आणि त्यामुळं सामान्य कार्यकर्त्यानं फक्त सतरंजा उचलण्यासाठी त्याचं काम नाही, फक्त नेत्यांच्या मागं फिरणं त्याचं काम नाही, तर त्यानं जर काम केलं असेल, सामाजिक जर त्याची जाणीव असेल, सामाजिक मान्यता असेल, त्याचा जर कुठला मटक्याचा क्लब नसेल, पत्त्याचा जुगाराचा अड्डा नसेल, त्यानं जर 2 नंबरची कामं केली नसतील, तर त्याला नक्कीच संधी मिळाली पाहिजे. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आम आदमी पक्ष एका निर्णयापर्यंत पोहोचलेला आहे. आणि तो निर्णय मला वाटते आमचे जे वरिष्ठ आहेत, आम आदमी पक्षाचे प्रदेश संघटन सचिव, आणि त्याच्या मागची जी पार्श्वभूमी आहे त्यांनी आज जाहीर करावा. आपल्या समोर त्या ठिकाणी मी विनंती करेन
आम आदमी पक्षाचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाईंना की त्यांनी आपल्यासमोर भूमिका मांडावी. सर्वच पत्रकार बंधू भगिनींचं मनापासून मी स्वागत करतो. ज्या पद्धतीनं आम आदमी पार्टी रस्त्यावरची लढाई यशस्वी करते, महानगरपालिकेमध्ये विशेष प्रभाव सोडते, या कोल्हापूर शहरातल्या विविध प्रश्नांसाठी सातत्यानं आंदोलनं करणं, वरिष्ठांशी चर्चा करणं हे गेले 4.5-5 वर्षापासून सुरू आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही गेल्या दिवसापासूनच आम आदमी पार्टीचा अजेंडा महानगरपालिकेमध्ये जायला पाहिजे अशा पद्धतीच्या आग्रहाची भूमिका घेऊन उतरलेलं तुमच्या सगळ्यांना प्रत्यक्षात तुम्ही बघितलेलं आहे. याच्या आधी सुद्धा 2 वेळा निवडणुका लागल्या आणि स्थगित झाल्या. मध्यंतरीच्या काळामध्ये वातावरण थोडंसं बदललं आणि इंडिया आघाडीच्या माध्यमातनं आपण पुढे जाऊया आणि या देशाच्या संविधानाच्या संरक्षणाचा जो काही ऐरणीचा मुद्दा आहे त्याच्यासाठी आपण एक होऊया अशा पद्धतीची भावनिक हाक समविचारी सगळ्याच पक्षांनी घातल्यामुळं आपण लोकसभेला माननीय शाहूराजांच्यासाठी, काँग्रेससाठी आम्ही अतिशय तळमळीनं आमचा प्रत्येक घरातला कार्यकर्ता, आमच्या प्रत्येक घरातल्या माता भगिनी, आमचे सगळे पदाधिकारी राब अक्षरशः राबले. निस्वार्थी भावनेनं जर कोण सगळ्यामध्ये याच्यामध्ये जास्त राबला असेल तर आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते राबले. आणि हे जाहीरपणे, म्हणजे मी सांगायचं सोडूनच द्या, हे जाहीरपणे शरद पवार साहेबांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलंय, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त काय राबलं असेल तर आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते राबले. अशाच पद्धतीनं विधानसभेला चर्चा झाली. आम्ही खास करून आम आदमी पार्टी म्हणून आम्ही आग्रही होतो की कोल्हापूरमध्ये आम्हाला लढण्याची संधी मिळाली. कोल्हापूर उत्तर असू दे, कोल्हापूर दक्षिण असू दे, आम्हाला लढण्याची संधी मिळाली. पण वरिष्ठ पातळीवरचे निर्णय असतात की बाबा काही विशिष्ट हेतून या महाराष्ट्राचा विकास आपल्याला डेव्हलप करायचा आहे आणि म्हणून आपण एकत्र काम करायला पाहिजे. तात्पुरता हा जो काय तुमचा हट्ट आहे विधानसभेचा, मग उत्तरचा असू दे, दक्षिणचा असू दे, तो तात्पुरता बाजूला ठेवा आणि पुन्हा मिळून मिसळून खांद्याला खांदा लावून आपण काम करूया. आणि विधानसभेला सुद्धा आम्ही एकत्र लढलो, लोकसभेला आम्ही लढलो, विधानसभेला आम्ही लढलो. त्यावेळी आम्हाला एक आश्वासन दिलं गेलं होतं की निदान या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये आपला कुठंतरी सामावून घेऊन विकासाच्या मॉडेलमध्ये संधी द्यायचा प्रयत्न आपण करूया, अशा पद्धतीची एक भूमिका होती. पण गेले निवडणूक लागल्यापासून म्हणूया आजपर्यंत आम्ही ही स्वतंत्र तयारी करायच्या आधी की बाबा आपण एकत्र एकमेकाच्या हातात हात घालून जाऊया आणि कुठंतरी या विकासाचं कोल्हापूरचं मॉडेल एकत्र करूया, वाढवूया, अशा पद्धतीची भूमिका घेऊन चर्चा सुरू होती. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आम्ही प्रस्ताव दिले, पण प्रत्येक प्रस्तावामध्ये कुठला ना कुठला तरी त्रुटी काढायची. कॅन्डिडेट तुमचे अतिशय चांगले आहेत, कॅन्डिडेट तुमचे उच्च शिक्षित आहेत, पण आमचं कॉम्बिनेशन जमत नाही. मला हे गणितच समजत नव्हतं. जर कॅन्डिडेट चांगला असला तर नेत्यानं बळ दिलं पाहिजे, कॅन्डिडेट चांगला असला तर कार्यकर्त्याला उभारी द्यायचं काम खऱ्या अर्थानं नेत्यानं करायला पाहिजे. आणि महाविकास आघाडीचं नेतृत्व म्हणून आम्ही काँग्रेसकडे बघत होतो. त्यामुळे तुम्ही कोणतंही कारण न सांगता, खऱ्या अर्थानं कोणतंही कारण न सांगता तुम्ही आमचा जो काही तिथला कॅन्डिडेट आहे, तो कॅन्डिडेट सक्षम आहे, तो कॅन्डिडेट वेल एज्युकेटेड आहे, तो कॅन्डिडेट विकासाचा मार्ग धरणार आहे, या टक्केवारीच्या विरोधात त्याला राग आहे, हे सगळे निकष असताना फक्त कॉम्बिनेशन जमत नाही, कमी पडणार, ह्या जुजबी गोष्टीवर जो काही आतापर्यंतचा चर्चेचा गाराणं म्हणूया, ती चर्चेचं गाराणं काही संपायला तयार नाही. आज सुद्धा मी बंटी साहेबांची प्रेस ऐकत होतो, तर 30 तारखेला किंवा 1 तारखेला आघाडीची काहीतरी आपल्याला सूत्रबद्धता बांधणी करता येईल. म्हणजे 1 तारखेपर्यंत आम्ही वाट बघायची आहे का? 1 तारखेपर्यंत जर आम्ही वाट बघायचं म्हटलं तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर हा अन्यायच होणार. का होणार? कारण 1 तारखेला कुठल्या सीट पदार्थ पडणार आहे, 2 पडणार आहेत का, 4 पडणार आहेत का, अजून वेगळं काही तिथं घडणार आहे, याची पूर्णपणे आम्हाला कल्पना आली असल्यामुळं आम्ही एक स्वतंत्र विचार करतोय की तसंही सगळ्या पक्षांमध्ये बघितलं तर नाराज कार्यकर्त्यांना आज कोण जवळ करत नाही. घराणेशाहीचं एवढं पीक आलंय की सगळ्याच पक्षांमध्ये बहुतांश तो निकष असावा की तुम्ही पैसे किती खर्च करणार आहे. तुम्ही 50 लाख खर्च करणार असला तर तुम्ही निवडणुकीला उभे राहा, तुमच्याकडे 70 लाख असले तर तुम्ही निवडणुकीचा विचार करा.
एक कोटी असले तर तुम्हाला कुठेतरी निवडून यायची संधी आहे, ही कुठेतरी मोडून काढायला पाहिजे आपल्याला. सर्वसामान्य कार्यकर्त्यानं सतरंज्या उचलायच्या, सर्वसामान्य कार्यकर्त्यानं खुर्च्या लावायच्या, सर्वसामान्य कार्यकर्त्यानं गर्दी जमवायची आणि निवडणुकीच्या वेळी मात्र त्याला विचारायचं की तुझ्या खिशात पैसे किती आहेत, त्याच्यावर तुझं भवितव्य अवलंबून आहे. हे आम आदमी पार्टीच्या स्वाभिमानी कार्यकर्त्याला कदापि मान्य होणार नाही. आणि म्हणून हे सगळं लक्षात घेऊन हे प्रतिकात्मक म्हणूया, कुठेतरी कार्यकर्त्यांचा असंतोष आम आदमी पार्टीच्या माध्यमातून उमटवायचा म्हणूया आणि या कोल्हापूरला नवीन दिशा देण्यासाठी, नवीन अजेंडा देण्यासाठी, या कोल्हापुरातली टक्केवारी थांबवण्यासाठी आम आदमी पार्टीच्या माध्यमातून मी आज घोषणा करतो तुमच्या सगळ्याच्या समोर की आम आदमी पार्टी एकला चलो रे ही भूमिका घेऊन या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये तडजोड होणार नाही. सर्वसामान्य लोकांना मला या निमित्तानं पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सांगायचं आहे की ही कोल्हापूरच्या विकासाची खऱ्या अर्थानं लढाई असणार आहे. कोल्हापुरातले जर तुम्ही आता सुशिक्षित इंजिनियर बघितला, डॉक्टर बघितला, हे कोल्हापूरमध्ये थांबायला तयार नाही. त्यांना फ्युचर दिसतंय ते पुण्यामध्ये, का? कारण कोल्हापुरातलं इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित नाही. हे कुठेतरी थांबवायचं असेल तर मला या वर्गाला आव्हान करायचं आहे, सुशिक्षित वर्गाला सांगायचं आहे, तुम्ही या निवड प्रक्रियेमध्ये आता या. ही निवड प्रक्रिया तुमच्या ताब्यामध्ये घ्या. या निवड प्रक्रियेमध्ये तुम्ही स्वतः सहभागी व्हा. तुमचे स्वतःचे उमेदवार आपण उभा करूया. डॉक्टर असू देत, इंजिनियर असू देत, उच्च शिक्षित असू देत, अशा सगळ्या लोकांना आम आदमी पार्टीच्या माध्यमातून मी आवाहन करतो की निवडणूक आपण सगळी मिळून एकत्र लढू आणि या कोल्हापूरच्या विकासाचा अजेंडा काय असायला पाहिजे हे आपण ठरवूया. आपण सातत्यानं बघितलेलं आहे, एका घरामध्ये महापौर आहे, त्याच घरामध्ये उपमहापौर आहे, त्याच घरामध्ये नगरसेवक आहे. म्हणजे ही राजकारणातली घराणेशाही जर मोडून काढायची असेल तर आपल्याला सगळ्यांना, सर्वसामान्य लोकांना एकत्र यावं लागेल. आणि हे एकत्र आल्याशिवाय कोल्हापूरच्या विकासाची लढाई ही 100% पूर्ण होऊ शकत नाही. प्रस्थापित आणि विद्यमान लोकांच्या हातामध्ये जर तुम्ही सत्ता दिली तर त्याचे जे काही परिणाम आहेत ते आपण सातत्यानं बघत आलोय. आणि म्हणून मला हे सातत्यानं सांगायचं आहे, तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगायचं आहे, सुशिक्षित लोकांना बरोबर घेऊन, सुज्ञ मतदाराला बरोबर घेऊन, आम्हाला कोण काय बोललं, काय वाटाघाटी गेल्या, ह्या सगळ्या बाजूला सोडून आम्हाला या निवडणुकीला एकला चलोरेची भूमिका घेऊन पुढे जायचं आहे. आणि या भूमिकेमध्ये काही समविचारी पक्ष कोल्हापूरच्या विकासाचा अजेंडा आपल्या बरोबर घेऊन समोर आले तर आम्ही त्यांच्याशी नक्की चर्चा करू, त्यांच्याबरोबर सकारात्मक वाटाघाटी करू. आणि या निवडणुकीमध्ये आम्हाला दाखवून द्यायचं आहे की कोल्हापूरकर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना होणारा अन्याय कधीही विसरणार नाही. आम्ही तुम्हाला पाडल्याशिवाय, मातीत घातल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीची घोषणा सुद्धा मला या निमित्तानं करायची आहे. आणि खास करून मला अजून जाता एका गोष्टीकडे लक्ष वेधायचं आहे की सातत्यानं चर्चेचं गुऱ्हाळ ठेवलं आणि विधानसभा असू दे, मला तर मानायचं आहे त्या शिवसेनेला, उभाटा गटाला, की त्यांचा स्वतःचा क्लेम असून सुद्धा शिवसेनेचा त्यांनी मोठं मन करून तो क्लेम काँग्रेसकडे दिला. बघा, विचार करून बघा, म्हणजे त्यांचा क्लेम होता, सातत्यानं ती भांडत होती, तरी सुद्धा त्यांनी तो क्लेम काँग्रेसकडे दिला मोठं मन करून. पण या काँग्रेसच्या काही कारभारी मंडळांना एवढं मोठं मन करता येत नाही की आपल्या सहभागी पक्षांना, आपल्या समविचारी पक्षांना, आपल्या घटक पक्षांना सामावून घ्यायची क्षमता त्यांना ठेवता येत नाही. 100% चुकीच्या पद्धतीनं चाललंय. हेच तुम्हाला, तुमच्या समोर आम्हाला मांडायचं होतं. आणि इथनं पुढच्या निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टी स्वतंत्ररित्या काम करेल, स्वतंत्ररित्या आपला अजेंडा राबवेल. समविचारी पक्ष ज्यांचा अजेंडा विकासाचा असेल त्यांचं स्वागत करेल, अशी घोषणा मी तुमच्या समोर करतो. जय हिंद. याच्यात समविचारी म्हणण्यापेक्षा आम्ही तुम्हाला विकासाच्या अजेंड्यावर काम करणारे पक्ष असं आपण म्हणूया. पण तो कोल्हापूरचा विकासाचा अजेंडा त्याच्या डोक्यात असला आणि तो त्यांनी मांडला, आमचा त्यांच्याशी वाद झाला, तर मग आम्ही त्यांच्याशी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतोय. ही आपला आम आदमी पार्टीचा दरवाजा आता आम्ही ओपन केलेला आहे. याच्यामध्ये कुणाचं वेलकम करायचं, कुणाचं स्वागत करायचं, याच्या संदर्भातली सगळी चर्चा या येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये होणार. सगळ्याच पक्षांचं स्वागत आम्ही करू ज्यांचा विकासाचा अजेंडा असेल, सगळ्या सामाजिक संघटनांचं स्वागत करू ज्यांचा विकासाचा अजेंडा असेल, सगळ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांचं स्वागत करू ज्यांचा विकासाचा अजेंडा असेल, जेणेकरून या घराणेशाहीला कुठतर टक्कर देता यावी आणि ह्या अजेंड्यावरच आम्ही पुढे जाणार.
गेल्या नगरपालिकेत बघितलं तर महाविकास आघाडी किंवा महायुतीमध्ये घटक पक्षांना त्यांना बरेच असे घटक पक्ष आहेत की त्यांना तिथे डावलण्यात आले आणि आता सध्या महानगरपालिकेत सुद्धा तीच अवस्था आहे की आजच्या विधानसभा असेल किंवा लोकसभेच्या माध्यमातून सोबत घेतल्यानंतर आता महानगरपालिकेला त्यांना डावललं जात आहे. तर या माध्यमातून तुम्हाला तिसऱ्या आघाडीचे काही पुढे काही नियोजन आहे का तुमचं? याच्याबद्दल तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या ज्या व्यक्तींना कोल्हापूरच्या विकासामध्ये आपला सहभाग नोंदवायचा आहे, ज्या सामाजिक संस्था पक्षांना कोल्हापूरच्या विकासासाठी काम करायचं आहे, त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करू. ते भले ते तिसरी आघाडी नाव देऊ, कोल्हापूरची विकास आघाडी नाव देऊ, हा स्वतंत्र विषय राहील, पण स्वागत मात्र आम्ही चांगल्या पद्धतीने आम्ही त्याचं कोल्हापूरच्या विकासाची पहिली आघाडी असणार. पहिली आघाडी असं म्हणू शकतो. तुम्ही एकूण किती जागा मागितल्या काँग्रेसमध्ये चर्चा कुठे फिसकटली? याच्यामध्ये काय आहे, आम्ही बहुतांश सगळ्याच पदाधिकाऱ्यांसाठी जागेसाठी आग्रह होतो. ज्यांनी आतापर्यंत रस्त्यावरची लढाई लढली असे 10-12 किमान पक्ष आमचे कार्यकर्ते आहेत आणि याच्यामध्ये चर्चेला मूर्त स्वरूप येत नव्हतं. चर्चा फिसकटली याचं कारण काय, बघूया, करूया, कॉम्बिनेशन मध्ये बसत नाही आहे, इथं तुमचा तो वीक आहे, इथं आमचा हा स्ट्रॉंग आहे. मग आमचा जर वीक असेल आणि तुमचा स्ट्रॉंग असेल मग अडचण काय होती? तुमचा स्ट्रॉंग आमच्या मागे लावला असता तर आमचा स्ट्रॉंग झाला असता ना. एक साधी गोष्ट आहे ना याच्यामध्ये. चर्चा कार्यवाही झाली का बंटी साहेबांच्या बरोबर झाली? याच्यामध्ये 2-3 टप्पे होते. कारभारांच्या बरोबर सुद्धा चर्चा झाली. त्यांचं माइंडसेटच आम्हाला असं वाटत नव्हतं की हे आम्हाला सामावून घ्यायच्या मानसिकतेत आहे. म्हणजे सुरुवातच तशी झाली. म्हणजे आम आदमी पार्टी आपल्या बरोबर नको अशा पद्धतीची भूमिका काही कारभारांकडनं येत होती आणि मग शेवटी कारभारांचं जे काही म्हणणं आहे ते कदाचित बंटी साहेबांकडे तेच पोहोचलं असणार आहे आणि त्या माध्यमातूनच कदाचित हा निर्णय त्यांनी पेंडिंग ठेवला असावा. ते धड होकार पण देत नव्हते, धड स्वीकारत पण नव्हते. मग असं पेंडिंग ठेवण्यात काय अर्थ नाही. आणि असताना प्रस्ताव मागवला कसं काय तुमच्याकडे? काय ते प्रस्ताव कसा मागवला? त्यांना विचारा. उद्या नक्की झुलवत ठेवायचं. पुढच्या प्रेस कॉन्फरन्स नक्की विचारा. झुलवत ठेवायचा विषय असेल की बाबा सर्वच आघाडी जे नाकारले जाणार आहेत त्या नाराजांचं पण तुमचा पर्याय असणार आहे. आम्ही तुम्हाला सांगितलं ना, कोल्हापूरच्या विकासासाठी जशी काही आघाडीचं आमचं स्वप्न आहे, या सगळ्या आघाडीच्या याच्यामध्ये आम्ही सगळ्या पक्षांच्या चांगल्या कार्यकर्त्यांचं स्वागत करतो. जो अनकरप्टेड आहे, करप्शनचा डाग लागलेला नाही आहे, ते अतिशय तळमळीचा आहे, वर्षानुवर्ष त्या पक्षासाठी झिजलेला आहे, त्यानं सतरंजा उचललेल्या आहेत, त्यानं खुर्च्या उचललेल्या आहेत, त्यानं जे काही जोडण्या लावायचे ते स्वतः पदरच्या पैसा, अशा सगळ्या कार्यकर्त्यांचं आम्ही स्वागत करतो. आणि मला कार्यकर्त्यांसुद्धा आवाहन करायचं आहे, आवर्जून सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन काय, आत्ता नीती मंडळांची तुम्ही नीती बघा. निवडणुका लागतात त्यावेळी नीती मंडळी वेगळे बोलतात, त्यावेळी सांगतात की कार्यकर्त्याला आम्ही बळ देऊ, आम्ही कार्यकर्त्याच्या ताकदीवर आहे, तुमच्यासारखे कार्यकर्ते आहेत म्हणून आम्ही पक्ष चालवतोय. मग आता या कार्यकर्त्याची डेफिनेशन का बदलली जाते? आता कार्यकर्त्याला सांगितलं तुझ्याकडे पैसे नाहीत, तुला 50 लाख नाही आहेत, तुझ्याकडे 1 कोटी नाही आहेत, तू कमी पडतोयस. मग हे जर असं असेल तर सगळ्या कार्यकर्त्यांनी या पत्रकार परिषदेमधनं सावध व्हावं की बाबा आज ही पार्टी म्हणून असू दे, कार्यकर्ता म्हणून काही सुपात आहेत आणि काही जात्यात आहेत. आणि म्हणूनच मला हे सगळं आव्हान करायचं आहे की आम आदमी पार्टी खुल्लेपणानं, अतिशय खुल्लेपणानं कार्यकर्ता पॅटर्न राबवणार आहे. एखाद्या प्रभागामधनं एखादा दिग्गज आला आणि त्याच्या जोडीला एखादा कार्यकर्ता आला तर आम्ही कार्यकर्त्याला प्राधान्य देऊ, कार्यकर्ता पॅटर्न राबवू, अशी सुद्धा मला घोषणा तुमच्या माध्यमातून. खरं तर आजपासून अर्ज भरण्याचा सुरू झालाय. अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंत समजा महाविकास आघाडीकडून जर आपल्याला प्रस्ताव आला आणि सन्मानपूर्वक जर जागा जी आपल्याला अपेक्षित आहे तसं मिळालं तर तडजोड होऊ शकते का? नाही होणार. आम आदमी पार्टी शब्दाला अतिशय पक्की पार्टी, या राजकारणामध्ये राजकारण बदलायचं म्हणून आलेली पार्टी. दर 2 दिवसाला भूमिका बदलायची, दर 2 दिवसाला शब्द बदलायचा असं काय आम आदमी पार्टीकडनं होणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, आम्हाला 10च्या 10 जागा जरी काँग्रेसनं दिल्या, महाविकास आघाडी 10च्या 10 जागा, तरी सुद्धा माघार नाही. जे काय होईल ते. आणि कोल्हापूर हे बंडखोरांचं शहर आहे, मला खात्री आहे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जे काय चालतंय ते कोल्हापूरमध्ये पेरलं जातंय, तेच उगवलं जातंय. कोल्हापूर बंडखोरांचं शहर आहे, बंडखोरी कोल्हापूरच्या नसानसामध्ये आहे. जे चुकीचं असेल, मग ते काँग्रेसचं चुकीचं असेल तर चूक म्हणायला पाहिजे आणि त्याच्या विरोधात बोलायला पाहिजे. या हिशोबानं आम्ही आता पाऊल उचलले, आता माघार आम्ही जाऊ शकत नाही आणि जाणार सुद्धा नाही. लोकसभा आणि विधानसभेच्या अनुषंगाने आपण इंडिया आघाडी बरोबर होतात, मात्र आता जसा तुम्ही इंडिया आघाडी बरोबर होता, आता ह्या निवडणुकीत सुद्धा तुम्ही त्यांच्या बरोबर आता असं गृहीत धरून तुम्हाला जागा वाटपा संदर्भात असं
अशा पद्धतीचं चित्र उभं केलं गेलं असेल बंटी साहेबांच्या समोर त्यांच्या काही कारभारी मंडळींनी की बाबा आम आदमी पार्टी आपल्याला सोडून कुठं जात नाही, आम आदमी पार्टीला गृहीत धरून जाऊया, जेलवत ठेवूया आणि सगळ्यात शेवटी काही सीट वाटप करायचं असेल तर सगळ्यात शेवटी आपण त्याला थोडंफार देऊया, अशा पद्धतीची चर्चा आम्हाला तिथं जाणवली. मग त्याला वेगवेगळे निकष असू दे. माझं म्हणणं एकच आहे, जर एखाद्या प्रभागामध्ये काँग्रेस स्ट्रॉंग असेल म्हणजे काँग्रेसचा वर्चस्व आहे, पण त्याच्यामध्ये आम आदमी पार्टीचा एक व्यक्ती सामावून का नाही जाऊ शकत? जायला पाहिजे खऱ्या अर्थानं, तरच स्ट्रॉंग म्हणूया ना आपण. जर विचारधारा एक असेल तर विचारधारेची लढाई आहे, मग विचारधारेची लढाई असेल तर मग चिन्हाचा विषय कुठे येतो, मग व्यक्तीचा विषय कुठे येतो? म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचे जे स्ट्रॉंग आहेत तिथं तुम्ही काय बोलायचं नाही, आम्ही जिथं वीक आहे तिथं तुम्ही क्लेम करत असाल तर काहीतरी वेगळे निकष लावायचे. ही दुटप्पीपणाची भूमिका आहे आणि याच्या विरोधातलीच ही आमची रोष आहे किंवा आमचा हा राग आहे. शिवसेनेचा देखील रोष आहे, त्याबरोबर एनसीपीचं देखील आके पवारांचं म्हणणं आहे की त्यांना सामावून घेतलं जात नाही, कुठेतरी कारभाराच्या माध्यमातून बंटी साहेबांच्याकडे असं. या कारभारानं फक्त मला एकच सांगायचं, शेवटी काय कुठं ना कुठं तरी कुणाचं चुकत असेल तर आपण सुद्धा बोलायला पाहिजे. आणि तुम्हाला मगाशी म्हटलं कोल्हापूर हे बंडखोरांचं शहर आहे. बंटी साहब आपसे बैर नहीं है, बंटी साहब आपसे बैर नहीं, लेकिन आपके बगल बच्चों की खैर नहीं. एवढं मला वाटतं हा इशारा तुम्हाला समजला असेल मला काय बोलायचं आहे. मग 2 दिवसात बंटी साहेबांनी तुम्हाला 15 जागी नाही जाता येणार. कारण का आम्ही तुमच्या माध्यमातून कोल्हापूरसाठी आव्हान करतोय की हे नको, आणि मग रिटर्न जाणं म्हणजे कोल्हापूरसाठी विश्वासघात केल्यासारखं. म्हणून जे होईल ते आता म्हणजे दोरी आम्ही परतीचे दोर कापून टाकलेले आहेत या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये. जे लढायचं आहे आम्हाला स्वबळावर लढायचं आहे आणि त्याचबरोबर कोल्हापूरच्या विकासाचा अजेंडा ज्याच्या डोक्यामध्ये असेल असा कुठलाही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता, सामाजिक संघटनेचा कार्यकर्ता, छोटे मोठे राजकीय पक्ष यांचं आम्ही स्वागत करायला तयार आहे. पण आता महाविकास बरोबर आम्ही ह्या निवडणुकांमध्ये तर 100% जाणार नाही, ही आमची काळ्या दगडावरची रेष आहे. 81 जागापैकी आम आदमी पक्षाची ताकद आपण मगाशी म्हटलं की 33 जागावरती आपण ताकदीने लढू. ह्या 33 जागासाठी मग आपला जिंकण्याचा फॉर्म्युला काय असेल? कुठला म्हणताय? म्हणजे तुमचा विजयी होण्याचा फॉर्म्युला, या कोल्हापूर शहराचा विकास करण्याचा फॉर्म्युला सगळंच तुमच्यासमोर व्यक्त केलं तर कसं होणार आमचं? काय तर मागे राहू दे ना. जिंकायचा फॉर्म्युला जर तुम्हाला सांगितला आणि ते तिथं वरून पोचला तर मोडून काढतील ना ते. मागे राहू दे, वेळ आले की सांगतो. दिल्लीमध्ये अगदी पहिल्या निवडणुकीतच आम्ही 28 जागा घेऊन सत्ता केली. पंजाबमध्ये सलग 2 वेळेला पहिल्या निवडणुकीत एकदम चमकणारी कामगिरी, दुसऱ्या निवडणुकीत सगळ्यात हायस्ट जागा. त्या पद्धतीचा पॅटर्न तुम्हाला कोल्हापुरात दिसणार. सातत्यानं आपण जनमानसाच्या प्रश्न घेऊन लढलेला आहे आणि इतक्या वर्षापासून लढत आहे. म्हणजे तो जो फॉर्म्युला आहे, आता मगाशी याच्या अगोदर तुम्ही आपण असं सांगितलं की कुठेतरी जेव्हा उमेदवारी निवड करताना सुरुवातीचं निकष वेगळे होते आणि आता तुम्हाला 70 लाख आहे का 50 लाख आहे का असं विचारलं जातं. मग अशा वेळेस आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता ह्या सगळं संपूर्ण ह्या घोडेबाजाला कसं तोंड देऊ शकतो? याच्यात एक सिंपल तुम्हाला सांगतो, आजपर्यंत ज्या ज्या निवडणुका आम्ही लढवलेल्या आहेत, जिथं लढवलेल्या आहेत, तिथं आम्ही आमचा अजेंडा लोकांसाठी काय ते घेऊन जातोय. लोक आम्हाला मत पण देतात, पैसे पण देतात. म्हणजे दोन्ही गोष्टी समजून घ्या. दिल्लीमध्ये आम्ही 3 वेळा सत्तेत होतो, ते एकाच जोरावर लोकांच्यासाठी आम्ही घोषणा करायचो, तंतोतंत पाळायचं, लोक पैसे पण देत होते लोक, आणि आम्ही स्वतः साक्षीदार. आमची अखंड सगळी टीम दिल्लीला 2-2, 3-3 वेळा जाऊन आलेली आहे. गोव्यामध्ये मी स्वतः होतो, गुजरातमध्ये आमचे कार्यकर्ते होते, पंजाबमध्ये आम्ही स्वतः होतो. या सगळ्या ठिकाणी आम्ही बघितले. म्हणजे धनशक्ती असू दे, पण जनशक्ती आणि तुमचा संकल्प या जोरावर आम्हाला पैसेही मिळतात, डोनेशनही मिळतं, लोकवर्गणी मिळते आणि मतं सुद्धा मिळतात, असा आमचा विश्वास आहे. आणि तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे कोल्हापूर पॅटर्न हा महाराष्ट्रात ओळखला जाणार, हे या निवडणुकीमुळे ओळखला जाणार, असंही मला तुम्हाला खात्रीपूर्वक सांगायचं आहे. कोल्हापूरकर, सर्वसामान्य कोल्हापूरकरांच्या समस्या, फक्त रस्त्याचा असू दे, पाण्याचा असू दे, घरपोच दाखल्याचा असू दे, बाकी वेगवेगळ्या आरोग्य शिक्षणाच्या निगडीत असू दे, या सगळ्या समस्या सोडवायच्या असतील तर कोल्हापूरकर आम्हाला लोकवर्गणी पण देणार आणि मतदान पण करणार, अशी आम्हाला खात्री आहे. आणि हाच आमचा फॉर्म्युला सक्सेस होणार.